तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील 8 तलाव झाडाझुडप्यांच्या विळख्यात सापडले आहेत। हे तलाव दाट रहिवासी वस्तीत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माल्याचा खच पडत असल्याचं पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आलंय। या 8 तलावांना पुनरुज्जीवन करण्यात येणार असून नियमितपणे कचरा स्वच्छ करण्यासाठी ठाणे महापालिकेने बोटी खरेदीचा निर्णय घेतलाय। दरम्यान बोटी खरेदीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येणार असून अस्वच्छ असलेले 8 तलाव आता मोकळा श्वास घेणार आहेत। ठाणे महापालिका हद्दीत एकूण 37 तलाव आहेत। सद्यस्थितीत 9 तलावांवर बोटी उपलब्ध आहेत। दरम्यान अमृत तलाव योजनेअंतर्गत 8 तलावांना बोटी प्राप्त होणार आहेत। तसेच राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत 5 तलावांना बोटी प्राप्त होणार आहेत। एकूण 37 तलावांपैकी 21 तलावांना बोटी प्राप्त होणार असून तर उर्वरित 16 तलावांना बोटींची आवश्यकता आहे। परंतु काही तलावांच्या ठिकाणी बोटींची आवश्यकता नसल्यामुळे सद्यस्थितीतील 8 तलावांना बोटींची आवश्यकता आहे। तलाव साफसफाईसाठी निगा व देखभालीसह बोट व वल्लव तसेच साफसफाई साहित्यांसह तलाव, बोट, झाडू, पंचा, सेफ्टी जॅकेट खरेदी करण्यासाठी पालिकेकडून निविदा मागवण्यात आलाय। बाजारभावानुसार एका बोटीसाठी 1,80,600 रुपये, याप्रमाणे 8 बोटींसाठी 14,44,800 रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आलाय। सद्यस्थितीत प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तलाव पुनर्जीवन व शुद्धीकरण या लेखा शिक्षकांतर्गत बजेट तरतूद उपलब्ध नसल्यामुळे हे काम तातडीचे असल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता घेण्यात आली आहे। त्यानुसार ठाणे महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती प्रदूषण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। अमृत तलाव योजनेअंतर्गत बोटी उपलब्ध होणारे तलाव हरियाली तलाव, ब्रह्माळा तलाव, रायलादेवी तलाव, दातिवली तलाव, आंबे घोसाळे तलाव, कमल तलाव, जोगिला तलाव, खिडकाली तलाव इत्यादी तलावांना बोटी